नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच अर्थात TET 2026 साठी आपण आज मित्रांनो जी की बघा गणित या विषयाची PYQ पाहणार आहोत। मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे 100% परीक्षेत हेच येईल बघा, जी की मित्रांनो अशी आहे की मी बघा जी की तुम्हाला सर्वप्रथम हमी भरून देत आहे। म्हणून आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे, भाग आहे, या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल तर बघा, आपल्या चॅनलला तुम्ही आत्ताच जी ठिकाणी सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या। मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय येणार आहे जी की 28 जून रोजी मित्रांनो बघा जी की आपल्या ठिकाणी एक्झाम होणार आहे। आणि मित्रांनो बघा, कोणतीही परीक्षा असो त्या परीक्षेचे मित्रांनो बघा जी की एक अत्यंत महत्त्वाचा आणि कठीण भाग म्हणजे बघा जी की गणित। आणि तेच मित्रांनो गणित बघा जी ठिकाणी आम्ही तुम्हाला एकदम सखोल स्पष्टीकरणासह बघा जी की एकदम शॉर्टकट पद्धतीने ठिकाणी सोडवून दाखवणार आहोत। म्हणून आत्ताच्या आत्ता हे वही पेन घ्या, हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा, शेकडा किती टक्के दराने रुपये 400ची 3 वर्षात 460 रक्कम होईल। आता मित्रांनो बघा, प्रश्न थोडासा अवघड आहे। जर असा प्रश्न जर समजा तुम्ही जर पर्याय कट पद्धतीने सोडवला तर जे की बघा एकदम काही सेकंदात तुम्ही बघा जी ठिकाणी सोडवू शकता। ओके, आता आपण बघा जे की दोन पद्धतीने ठिकाणी सोडवू शकतो। जर आपण समजा दुसरी जर पद्धत या ठिकाणी वापरली तर थोडीशी अवघड आहे आणि तिला वेळ लागतो, म्हणून मी काय करतो, पर्याय कट पद्धत वापरतो। ओके, आता कसं पर्याय कट म्हणजे कसं, आता जसं की बघा एकूण किती शेकडा किती टक्के दराने जी की बघा रुपये 400, आता रक्कम बघा जी की किती आहे 400 रुपये आहे। ओके, म्हणून घेतलो मी 400 रुपये रक्कम, गुणाकारात 3 वर्षात म्हटलंय हे 3 वर्षे। आता बघा की आपल्याला नेमका काय काढायचं आहे, तर दर काढायचा आहे टक्के। तर टक्के म्हणून बघा या ठिकाणी मी किती घेतो, जी की बघा क्रमांक अ जी की क्रमांक अ वापरतो, जी की 5% वापरतो। ओके, म्हणून घेतो आता छेदामध्ये 5% आणि टक्क्याच्या खाली घ्या 100%। आता मित्रांनो बघा, आता जे आपलं पुढचं आन्सर आहे जे की हे जर समजा 460 रुपये आलं तर बघा जी की हे 5% आपल्या प्रश्नाचं उत्तर ठरत नाही। ओके, आता हे शून्य कॅन्सल, हे शून्य कॅन्सल, 4 त्रिकम 12, 12 गुणाकारात 5, 12 पंचे 60 आलं किती 60। ओके, आता मित्रांनो जी की ही रक्कम काढण्यासाठी आता काय करायचं, हे एकूण किती बघा जी की आपली रक्कम किती आहे 400 रुपये, आपल्याला व्याज किती भेटला हे 60 रुपये। आता 400 प्लस जर 60 केलं झालं किती 460 झालं बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे जी की क्रमांक अ जी की 5% आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे। ओके, एकदम बघा जी की कमी वेळ मी तुम्हाला बघा जी की ठिकाणी सोडवून दाखवलो आहे। ओके, तुम्ही बघा जर परीक्षेत प्रश्न आलाच तर याच प्रकारचा बघा जी की फॉर्मॅट वापरा। पुढे आता बघा, 12 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष असून त्यातील 8 मुलांचं सरासरी वय 16 वर्षे आहे, तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती असणार। आता 12 मुलांचं सरासरी वय किती 15 वर्ष, म्हणून मी घेतो 12 गुणाकारात 15, त्याच्या बाद याची करतो बघा जी की बेरीज, पुन्हा याच 12तील बघा जी की 8 मुलांचे वय सरासरी वय जर 16 वर्ष असेल, मग याच 12तल्या जर 8 मुलांचं वय 16 वर्षे असेल तर आता उरलेल्या मुलांचं किती, आता या जर 12तून समजा हे जर 8 आपण घेतल्या तर उरले किती विद्यार्थी, आता उरले 4 विद्यार्थी, म्हणून मी घेतो हे 4 विद्यार्थी छेदामध्ये। आता 15 दोन्ही 30, 30ला 0, हातच्याले 3, 15 × 15, हातच्याची 3 आली किती 18, 180। पुन्हा आता 16 128। आता मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची नाही, कारण बघा जी की आपण याच्यातलेच विद्यार्थी या ठिकाणी 8 घेतलो आहे, म्हणून मायनस करायची आहे। जर समजा या ठिकाणी जर याच्यातून न घेता जर या ठिकाणी डायरेक्ट जर संख्या वाढवली असती तर बघा जी की आपण प्लस घेतलो असतो, जे की आपण 12तून बघा या ठिकाणी विद्यार्थी कमी करून 8 घेतलो, त्यामुळे बघा जी की या ठिकाणी मी मायनस घेतलो। ओके, पुन्हा छेदामध्ये घ्या 4। आता 180तून जर समजा आपण जे की 128 या ठिकाणी वजा केलो, जर या 180तून आपण जर 128 वजा केलं तर किती उरतात बघा, हे 180 छेद 128, शून्यातून 8 जात नाही, इथला 1, इथं 10तून 8 गेले 2 उरले, इथं उरले 7, 7तून 2 गेले 5 उरले, 1तून 1 गेलं 0, उरले किती 52/4, 52/4। आता 4 1 4 उरला 1, 4 त्रिकम 12, म्हणजे जवळपास मित्रांनो बघा जी की 4 मुलांचं बघा जी की सरासरी वय हे जी की 13 वर्षीय असणार आहे, जी की मित्रांनो बघा क्रमांक ब जी की
आपल्या प्रश्नाचं जे की ब या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर मित्रांनो बघा जे की या पद्धतीनुसार आपण या देखील प्रश्नाचं उत्तर जे की एकदम काही वेळात काढू शकतो. ओके, लक्षात ठेवा, फक्त घाबरू नका, काळजी करू नका. ओके, आता तिसरा प्रश्न कसा सोडवायचा बघा, जे की काय म्हणतो, आता बघा जे की थोडंसं ठाव पेजेसचा वापर करतो या ठिकाणी. एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल? आता मित्रांनो बघा, एक टाकी भरायला किती बघायची की 4 तास लागतात. ओके, आता मित्रांनो समजा जर ती टाकी भरते, आता किती 4 तासात भरते, म्हणून मी काय करतो, भरते, ही टाकी किती वेळात भरते तर 4 तासात. पुन्हा भरती आणि रिकामी बघा, भरत भरत रिकामी बघा जी की तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. मित्रांनो काय तर तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. म्हणजे काय, गळते आणि भरते किती वेळात बघा जी की 6 तासात. ओके, म्हणून मी काय करतो, गळती आणि भरती, गळते प्लस भरते किती वेळात तर ते बघा जी की 6 तासात. ओके, आता काय करतो, या दोन्हीचा मी काढतो लसावी. लसावी म्हणजे कोणती संख्या, अशी संख्या मोठ्यातली मोठी की ज्या संख्येला दोन्ही संख्येनं पूर्णपणे भाग गेला पाहिजे, ती म्हणतो बघा जसं की 12. मी 12, 4 त्रिकम 12, 6 दोन्ही 12. आता हे 3 आणि 2 काय आहेत तर हे बघा जी की यांच्या मित्रांनो कामाच्या क्षमता आहेत. ओके, आता काय करा बघा, पुन्हा या ठिकाणी गळतही आहे भरतही आहे टाकी, म्हणून मित्रांनो बघा जी की आता ही जी मोठी बघा भरायची क्षमता किती आहे 3. ओके, हे 3 घेतो. मग नंतर या ठिकाणी ही टाकी भरतही आहे गळतही आहे, म्हणून पुन्हा काय करतो, हे डायरेक्ट 2 मग करतो मायनस. आता जर 3 मधून 2 मायनस केलो, उरला किती 1. आता काय करा मित्रांनो, डायरेक्ट या 1 या पूर्ण क्षमतेला बघा जी की टाकीच्या लसावीला भागून टाका, आलेलं उत्तर शेवटचं असणार. म्हणून मी हे घेतो 12ला 12 आणि छेदात घेतो 1. 1 1 1 1 2 2 म्हणजे जवळपास 12 बघा जी की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. तर किती तास, 12 तास जी की क्रमांक आपल्या प्रश्नाचं बघा उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके, जे की बघा या पद्धतीनं मित्रांनो आपण प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काढू शकतो. पुढे आता पुढचा प्रश्न बघा जी की कशा स्वरूपानं सोडवायचा आहे. तर बघा एक मिनिट, आता बघा चौथा प्रश्न काय म्हणतो, तर रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक, एक मिनिट थोडंसं टेक्निकल इश्यू आहे, हां, तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली व काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग 20 पाने वाचवली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली, तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा कितीने जास्त होती. या प्रकारचा प्रश्न जे या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर बघा आता या प्रश्नाचं आपण उत्तर जे की कशा रीतीनं काढू शकतो बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, आता रवीनाच्या पुस्तकाची पाने आपण अगोदर या ठिकाणी काढून घेऊ. ओके, पुन्हा नंतर बघा जे की काजलच्या पुस्तकाची पाने काढून घेऊन त्यांची वजाबाकी केलं की आपल्या प्रश्नाचं जे की उत्तर आपल्याला भेटून जातं. आता पहिला रवीनाच्या पुस्तकाची आपण पाने काढून घेऊ. मी अगोदर घेतो की रवीना, फक्त रवीना घेतो, हे घेतलो रवीना. आता जेव्हा मित्रांनो बघा रवीना मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली, म्हणून हे पहिलं 17 पाने घ्या, नंतर 17 पाने वाचल्यावर उरले किती 28 पानं, हे घ्या 28 पानं. आता 17 जर आपण 28 जर बघा जी ठिकाणी प्लस केले तर होतात किती 7 2 14, 14 1 वरचा 15, हातच्याला 1 2 आणि 1 3 आणि 1 वरचा 4 म्हणजे जवळपास 45. ओके, आता जेव्हा आपण एवढा भाग एवढे पाने वाचवल्या तर तेव्हा किती उरलं बघा जे की भाग या ठिकाणी, तर 4 पैकी जर 3 भाग आपण वाचवल्या तर उरला किती आता चौथा 1 भाग, म्हणून हे 1/4 भाग उरला. ओके, म्हणून आता पुन्हा काय करा, शेवटचं या 45ला मित्रांनो या 1 भाग द्या. जर या 45ला आपण 1 भाग दिलं तर उरलं किती येते, किती बघा जी की तर 45 येते, म्हणून मी काय करतो पुन्हा हे 45 घेतलो. आता गुणाकारात टोटल बघायची की पुस्तकाची पानं काढायची आहेत, म्हणजे की टोटल बघा किती आहे पुस्तक तर 4 आहे, म्हणून हे घेतो 4. आता करायची बघायची की गुणाकार 4 पंचे 20, हा 4 2 4 चौक 16, 16 वरचे 2 18, 180 पानं बघायची की रवीनाच्या पुस्तकाची आहेत. ओके, नंतर बघा आता कोण आहे
तर काजल आहे, हे घेतलो मी असंच याच प्रकारे काजल. ओके. आता बघा, एक मिनटं, थोडंसं टेक्निकल इश्यू आहे. तर बघा, आता आता आपण काजल घेतला. आता काजलचं बघायचं की मित्रांनो, काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग व 20 पाने वाचवली. म्हणून काय करतो, आता हे 20 पाने घेतो प्लस तेव्हा 26 पाने उरली म्हणून हे घेतलो 26 पाने. आता 20 प्लस जर 26 केलो झाले किती, 46. आता मित्रांनो बघायचे की या ठिकाणी हा किती भाग आहे, तर हा 46 पानं पुस्तकाचा. जर काजलने 5 पैकी जर 3 भाग वाचवले तर उरले किती, मग 5 पैकी 2 भाग उरले म्हणून 2 छेद घेतो 5. आता मित्रांनो बघा, या जर 46ला मी भागलो तर किती आले बघायचे की 2 दोन्ही 4 आणि 2 त्रिक 6 आले किती 23. ओके. मग गुणाकारात पुन्हा हा जो पुस्तकाचा आपला पूर्ण भाग आहे 5, मग गुणाकारात घेतो हे 5. आता जर मी 23 गुणाकारात 5 केलो तर आले किती बघायचे की 23 5 मित्रांनो किती आहेत बघायचे की या ठिकाणी 23 5 115 म्हणून काय करतो या ठिकाणी घेतो 115. आता पुन्हा बघा, शेवटचं उत्तर बघायचे की काढण्यासाठी या 180तून जर आपण 15 वजा केले तर किती येतात. आता 180तून 15 वजा केल्यावर येणारं उत्तर हे आपलं फायनल आन्सर असणार आहे, लक्षात घ्या. म्हणून मी काय करतो, या 180तून हे 115 करतो मायनस. आता 5मधून 0तून 5 जात नाहीत, इथला एक इथं 10तून 5 गेले 5 उरले, इथं उरले 7, 7तून 1 गेला उरले 6, 1तून 1 गेला 0 म्हणजे जवळपास 65 पानं जे की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे, जे की बघा क्रमांक मित्रांनो ड आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. जे की मित्रांनो बघा, या पद्धतीनं आपण प्रश्नाचं उत्तर जे की आपण या ठिकाणी काढू शकतो. मित्रांनो बघा, आता महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला अत्यंत एक गोष्ट सांगायची राहून गेली. तर बघा, जर तुम्हाला आपली ही TET ही परीक्षा जर समजा पहिल्याच प्रयत्न ठिकाणी क्रॅक करायची असेल तर मित्रांनो बघा, यासाठी आपण एक बघा जी की 5000 प्लस अशा PYQ प्रश्नांचा महाठोकळा बघा जी की आपण लॉन्च केलेला आहे. जर तुम्ही अजून आपला महाठोकळा हा ठिकाणी खरेदी केला नसेल, लगेच खरेदी करून घ्या. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 9307 हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला या नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट शेअर करायची आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटातच मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा आहे बघा जी की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, वेळ खूप कमी आहे. येणाऱ्या 28 जून रोजी मित्रांनो आपली एक्झाम आहे, म्हणून लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. जर तुम्हाला बघा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो बघायचे की आपला महाठोकळा एक अत्यंत उपयुक्त असं जे की साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. ओके, पुढे आता 5वा प्रश्न काय म्हणतो, पुढील मालिका पूर्ण करा. IVIX आणि XIII. आता मित्रांनो ही मालिका पूर्ण कशी करायची बघा. आता हा आहे रोमन अंक, या रोमन अंकांची आपल्याला मालिका पूर्ण करायची आहे. हा I म्हणजे 1, V म्हणजे 5, IX म्हणजे 9 आणि XIII म्हणजे हे झाले 13. ओके. आता मित्रांनो जे की 5मधून 1 आणि 5मध्ये 4चा अंक आहे, पुन्हा 4चा फरक आहे. ओके, पुन्हा 5 आणि 9मध्ये देखील 4चा फरक आहे. 9 आणि 13मध्ये देखील बघा जी की 4चा फरक आहे. आणि जर समजा 13मध्ये जर आपण पुन्हा जी की जर समजा 4 प्लस केले तर झाले किती 17. तर 17 अंक कसा लिहितात रोमन अंकामध्ये, तर 17 म्हणजे किती, पहिलं 10 घ्या, मग 10 म्हणजे x, पुन्हा 7 म्हणजे पहिलं 5 आणि वरचे 2 म्हणजे I झाले किती 17 आपल्या प्रश्नाचं उत्तर, जे की मित्रांनो पर्याय क्रमांक बघा जे की मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, जे की या प्रकारे आपण प्रश्नाचं उत्तर ठिकाणी काढू शकतो. ओके, लक्षात ठेवा, थोडंसं रोमन अंक आहेत म्हणून मित्रांनो जे की बघा तुम्हाला सुधरत नाही, थोडंसं तुम्ही या ठिकाणी घुमता. ओके, आता 6वा प्रश्न शेवटचा. एका बॉक्सची लांबी 25 सेमी आणि रुंदी 10 सेमी आहे. त्या बॉक्सचे घनफळ 1250 घन सेमी आहे, तर त्या बॉक्सची जाडी किती असेल. या प्रकारचा प्रश्न विचारला. एकदम सोपा आहे, एकदम काही वेळात काढून दाखवतो. आता एकूण घनफळ किती 1250 म्हणून हे घेतलो 1250. आता बॉक्सची लांबी आणि रुंदी किती, लांबी 25 म्हणून लांबी घेतलो 25 आणि रुंदी 10 म्हणून हे घेतलो 10. याचा करा गुणाकार.
आता बघा 1250ला 1250 आणि छेदामध्ये हे 25 गुणाकार 10. जर 25 गुणाकार 10 झालं केलं किती? 25 10 250. ओके 250 घ्या. आता हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल. 25 एक 25, 25 5 125 म्हणजे जवळपास 5 सेमी बघायची की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी उत्तर असणार आहे जे की क्रमांक ब लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके तर बघा ही होती मित्रांनो बघायची की आपली आजची जी की महा TET एक्झाम 2026च्या संदर्भातली मोस्ट PYQ बघायची की 6 प्रश्न सहज. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जर समजा तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.